नमस्कार. गावच्या पद्धतीने आज आपण बनवत आहोत शेवग्याचं कालवण. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आणि पाणी टाकून दळून घ्यायचे आणि शेवग्याच्या शेंगा अगोदर मीठ आणि थोडं तेल घालून उकडून घ्यायचे. कढईमध्ये तेल घालायचे, त्यामध्ये थोडीशी मोहरी, कढीपत्ता, जिरे आणि ठेचलेला लसूण घालायचं. थोडंसं हिंग घालायचं. आपल्याला जेवढं तिखट हवे तेवढी लाल मिरची पावडर घालायची, हळद घालायची आणि मसाला छान तळू द्यायचा, पण जळू द्यायचा नाही. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक केलेले शेंगदाण्याचं मिश्रण घालायचे, छान व्यवस्थित परतून घ्यायचे आणि उकडलेल्या आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात त्या घालायच्या. आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता ह्या कालवणाला मस्त कमी गॅसवर उकळी येऊ द्यायची, की अशी मस्त तवंग येते, तर्री येते. त्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आणि आपलं हे गावच्या पद्धतीचं शेवग्याचं कालवण तयार आहे. बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागतं. बाजरीची भाकर चुरून खायची आहे, नाहीतर मग चपातीसोबत. पण असे कालवण खाण्यासाठी बाजरीच्या भाकरीशिवाय मजाच नाही. इथे मी ताट वाढलेलं आहे आपलं शेवग्याचं कालवण, चपाती, भात, मक्याचा चिवडा आणि जिलेबी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि सर्वांना 2025 या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.